आनंदाची खरं तर ही बातमी म्हणावी लागेल, कारण सोनं चांदीच्या दरामध्ये कमालीची घसरण झालेली पाहायला मिळते। गेल्या 7 दिवसात सोन्याच्या दरात 5,000ची घसरण झाली आहे, तर चांदीचे दर सुद्धा 11,000नी घसरलेत। सोने आणि चांदी खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी आता धक्कादायक बातमी समोर आली। सोने चांदीच्या दराने पूर्णपणे पलटी आता मारलेली आहे। मोदी सरकारने 10 मिनिटांपूर्वी 3 मोठ्या घोषणा केल्यामुळे सोन्यामध्ये प्रचंड घसरण आता होत आहे। बघा, आज सकाळी जारी झालेले दर आणि आताचे दर यामध्ये जमीन आसमानचा फरक पाहायला मिळत आहे। महागड्या गाड्या दराने सोनं घेतलेल्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। मार्केटमधील या मोठ्या उलथापालथीने सर्वांच्याच पायाखालची जमीन आता सरकला आहे। हो ग्राहकांनो, तुम्ही जर सोने आणि चांदी खरेदी करीत असाल किंवा जर तुम्हाला सोने चांदी पुढे खरेदी करायचे असेल तर अतिशय महत्त्वाची ही बातमी तुमच्यासाठीच आहे। बघा, गेल्या काही दिवसामध्ये सोन्या चांदीची भरपूर खरेदी आणि विक्री झालेली आहे। आता ज्यांनी सोनं खरेदी केलं त्यांच्यासाठी धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल, परंतु ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे असं देखील आपण म्हणू शकतो। सोने आणि चांदीच्या दरामध्ये अचानक अलटापालटी झाली आहे आणि यामुळे सोन्यामध्ये मोठी प्रचंड घसरण आज आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा, तर मग आता नेमकं सोन्याचा दर काय आहे? गेल्या कित्येक दिवसभरापासून सोन्यामध्ये चढ उतार सुरू होता, परंतु हा कमी प्रमाणामध्ये होत्या। परंतु आज जो सोन्यामध्ये उतार आणि चढ झाला त्याने संपूर्ण राज्य आणि देश पण हादरून गेला आहे। बघा, सोन्यामध्ये प्रचंड घसरण आज पाहायला मिळाली आहे। एक डिजिटल क्रिएटर म्हणून आणि ग्रामीण भागामधील माझ्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना किंवा सोने खरेदी करणाऱ्या नागरिकांना अचूक माहिती देणे हे आमचं काम आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सोन्यातील या भयंकर घसरणीची सर्व कामे आपण तुम्हाला समजावून सांगणार आहोत। सोनं आता खाली येणार की पुन्हा वाढणार यावर अनुभवी सोनारांचे नेमकं मत काय आहे? लगन सराईसाठी सोनं घेताना ही माहिती तुम्हाला खूपच महत्त्वाची आता मिळत आहे। बघा ग्राहकांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता सरकारच्या वतीने सुद्धा देण्यामध्ये येत आहे। इतिहासामध्ये पहिल्यांदाच मोदी सरकारने सोन्याबद्दल इतके मोठे 3 निर्णय घेतले आहेत। सकाळी एकदा आणि आता दुपारी पुन्हा एकदा सोन्याचे दर जाहीर करावे लागले आहे। अशी मोठी उलथापालथ आजपर्यंत कधी झाली नव्हती। तुमच्या जिल्ह्यामध्ये बघा, आता या ठिकाणी सरकारने सांगितल्यानुसार कोल्हापूर, नांदेड, बीड, बुलढाणा, सोलापूर किंवा पुण्यात सोन्याचे दर नेमकं काय बदलले आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 1 मिनिटामध्ये आता तुम्हाला सांगणार आहोत। आजचा नेमकं सोन्याचा भाव काय आहे आणि तुम्ही जर सोनं खरेदी करीत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आणि जर काय तुम्ही इथून मागं सोनं खरेदी केलं असेल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी ही म्हणावी लागेल। तर मग नेमकं आजचा सोन्याचा भाव काय आहे? बघा, ज्या लोकांनी 2 महिन्यापूर्वी 1,85,000 रुपयांना तोळा सोनं खरेदी केलं होतं ते आता रडू लागले आहे। लोकांना वाटत होतं सोनं 2 लाख रुपयांपर्यंत जाईल, पण मार्केट पूर्णपणे आता उलट फिरल्याचं पाहायला मिळत आहे। मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच वर्षभर सोनं खरेदी करू नका अशी घोषणा देखील केली होती। आजच्या या घसरणीमुळे अनेकांचे नुकसान होत असल्याने गडबडीत खरेदी करू नका असे देखील या ठिकाणी भरपूर दिवसापासून आपल्या चॅनलच्या वतीने सांगण्यामध्ये येत होतं। बघा, तर मग आता नेमकं काय करायचं? सोनं खरेदी करायचं की नाही करायचं? बघा, यावर देखील आपण सविस्तर अशी अपडेट तुम्हाला देण्याचं काम या ठिकाणी करीत आहोत। आणि जर काय तुम्ही अशाच प्रकारच्या पुढे न्यूज तुम्हाला बघायच्या असतील किंवा तुमचा इंटरेस्ट असेल की तुम्हाला पुढे देखील अशा न्यूज बघायच्या आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनुभवी सोनारांच्या 4 महत्त्वाच्या सल्ल्यांवर चर्चा करणार आहोत। सोनं 1 लाखांच्या आत कधीपर्यंत येऊ शकतं आणि खरेदीदारासाठी योग्य वेळ कोणती? बघा, शुद्ध सोनं ओळखण्याची सोपी पद्धत आणि सोनारांच्या दुकानामध्ये फसवणूक कशी टाळायची बघा हे जाणून घ्या।
2 मिनटं वेळ काढून हा व्हिडिओ आता पूर्ण तुम्हाला बघायचा आहे. तुमचा मोठा आता या ठिकाणी फायदा देखील होणार आहे बघा. कारण की या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून सोन्यामध्ये हमखास या ठिकाणी चढ होत होता, परंतु आज जो काय उतार झाला तो कमी उतार म्हणता येणारच नाही. कारण की ज्या व्यक्तीने ज्या ग्राहकांनी सोनं खरेदी केले ते आता अक्षरशः रडू देखील लागले आहे. कारण की सोन्यामध्ये अचानक ही प्रचंड घसरण आज पाहायला मिळाली बघा. सोमवारी किंवा मंगळवारी ज्यांनी घाईत सोनं खरेदी केलं ते आज दर पाहून चिंतेमध्ये पडलं. मोदींच्या घोषणेमुळे सोनं आज स्वप्नात न विचार केला इतकं खाली आलं. म्हणूनच सोनं घेण्यापूर्वी तुम्ही अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घेणं कधी फायदेशीर ठरणार. तर मग आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. 18 कॅरेट सोन्याचा भाव नेमकं काय आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे आणि 24 कॅरेटच्या ताज्या दरांसह चांदीचे दरही आपण आज पाहून घेणार आहोत बघा. दागिने बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट शुद्ध सोन्याची आजची नेमकं किंमत तरी काय आहे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्याचसोबत नाकामधली नथ, गळ्यामधलं मंगळसूत्र किंवा बांगड्यासाठी लागणारं सोनं आज कोणत्या भावाने मिळतं, तसंच चांदीचा 1 ग्रॅम, 8 ग्रॅम, 10 ग्रॅम आणि 1 किलोपर्यंतचा आजचा ताजा भाव नेमकं काय आहे. या दरातील फरकामुळे तुमची मोठी बचत कशी होऊ शकते हे आता आम्ही तुम्हाला सांगत आहोत बघा. आज सोन्याचा दर घसरण्यामागचे 4 मोठे कारणे देखील सांगण्यामध्ये येत आहे. ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेलपासून सोन्यापर्यंतच्या किमतीमध्ये परिणाम झाल्याचा आपल्याला सध्या पाहायला मिळतो. बाजारामध्ये लोक सोनं घेण्यासाठी नाही तर मोडण्यासाठी गर्दी करीत आहे. हे चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे बघा. यामुळे दर कोसळत आहे. ही घसरणीची कारणे आहे. तुम्ही एकदा समजून नक्कीच घ्या बघा. तर भविष्यात तुम्हाला कुणाकडेही विचारण्याची गरज आता पडणार नाही. अमेरिके आणि इराणमधील युद्ध बघा, हे युद्ध आतापर्यंत थांबलेले नाही. त्यामुळे मार्केटमध्ये मोठी अस्थिरता आहे. सोन्याचे दर अजून खाली येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. पण ती वेळ कोणती? सोनं 1.25 लाखाच्या आसपास येण्याचा अंदाज बघा एका सोनाराने व्यक्त केला. शांतता पसरली तर पुन्हा दर वाढू शकतात. त्यामुळे गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आणि कोणती बघा हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला गुंतवणूकदारासाठी महत्त्वाची वेळ देखील माहीत असणं गरजेचं आहे बघा. त्या वेळेला जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमचा नक्कीच फायदा होणार. आजच्या ताज्या दरानुसार 18 कॅरेट सोन्याचा भाव बघा 1264 रुपये प्रति ग्राम इतका आहे. 22 कॅरेटचे बघा 10 ग्रॅमचे भाव 1,39,500 रुपयाच्या आसपास पोचले आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,48,730 रुपये प्रति तोळा एवढा देखील गेला आहे. अनुभवी सोनारांच्या मते हॉलमार्क आणि बिल तपासल्याशिवाय सोने घेऊ नका. फसवणूक टाळण्यासाठी ही गुपित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, गुपित माहिती तुमच्या खूप कामाची ही आता असणार आहे. जर तुम्ही सोने खरेदी करणारे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. मग आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, सोनं खरेदी करायचं का नाही करायचं हे देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे बघा. काल आणि परवा ज्यांनी खूप जास्त सोनं खरेदी केलं ते ग्राहक अक्षरशः आता रडताना आपल्याला दिसत आहे. कारण की बघा सोन्यामध्ये अचानक ही घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर मग आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, तुम्ही आजचा चांदीचा भाव बघितला तर 1 ग्राम चांदी 310 रुपयांना सध्या मिळत आहे. 10 ग्राम चांदीचा भाव 3100 रुपये असून 1 किलोचा दर 3,10,000 रुपये इतका आहे. कालच्या आणि आजच्या दरात जो काही फरक आहे तो पाहून तुम्ही थक्क नक्की झाला असेल. ही माहिती तुमच्या नातेवाईकापर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्कीच पोचवा. कारण की बघा सर्वांचा हा फायदा या ठिकाणी झालाच पाहिजे.
आणि जे पुढे भविष्यामध्ये सोनं खरेदी करणार आहे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आता समजून घ्या. बघा, या ठिकाणी सोन्याचे दर हे वाढत आणि कमी होणार, परंतु जे तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले, बघा पुढील काही दिवस हे दर असेच घसरत राहणार आहे. त्यामुळे अजून जर थोडंसं थांबलं आणि जर काय सोनं खरेदी नाही केलं तर नक्कीच या ठिकाणी फायदा होऊ शकतो. येणाऱ्या काही आठवड्यामध्ये सोनं नक्कीच या ठिकाणी घसरण होईल अशी शक्यता मोठमोठ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अशाच प्रकारची अचूक म्हणजे की बरोबर माहिती तुम्हाला जर रोज पाहिजे असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत येत राहतील. बघा, संयम ठेवा. पुढील काही दिवस येणारे जे काय आहे ते सोन्यामध्ये नक्कीच या ठिकाणी घसरणीचा मोठा काळ ठरणार आहे. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.